असताना या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की अजामिळ जो आहे त्याचा जो छोटासा मुलगा आहे त्याचं नाव नारायण ठेवलेलं आहे. आणि हा जो नारायण आहे या नारायणाला या ठिकाणी इतकी आसक्ती झालेली आहे अजामिळाची त्या नारायणाप्रती की उठता बसता खाता झोपता त्याला सारखं नारायण 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 नारायण. जसं घरामध्ये एक छोटासा मुलगा शेंढफळ असतं ना, तर त्या पद्धतीनं ते नारायण आहे. आणि नारायणाचं वय आपण पाहिलं की 4 ते 5 वर्ष. अजामिळाचं वय पाहिलं आपण एक साधारणपणे 88 वयाचा अजामिळ आहे. आणि हा अजामिळ म्हणजे भौतिक संसारामध्ये गुंतलेल्या आपल्यासारख्या जीवांचं प्रतिनिधित्वच करत आहे. श्रीमद भागवतामध्ये जेव्हा या गोष्टींचं वर्णन येतं मंडळीनो, त्यावेळेला त्याच्यामध्ये हे सर्व वर्णन आपल्यासाठी आहे किंवा ते आपल्याला लाभ व्हावा म्हणून आहे. हे प्रतिकात्मक आहे असं समजायला काही हरकत नाही. हा एक इतिहास आहे. म्हणजे काही अशी तथाकथित कथा नाही आहेत कुणीतरी तयार केलेली, कुणीतरी सांगितलेली. तर हा एक इतिहास आहे. इतिहास म्हणजे ती घटना घडलेली आहे काही दिवसापूर्वी. त्याला इतिहास असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघत आहे, हा जो अजामिळ आहे, हा अजामिळ या ठिकाणी जेवताना, उठताना, बसताना सारखं त्या मुलाचंच नाव घेतोय. आणि इतका गुंग झालेला आहे की त्याला त्याचा मृत्यू जवळ आला याची सुद्धा जाणीव नाही आहे त्या अजामिळाला. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की स एव वर्तमानो अज्ञो मृत्युकाल उपस्थिते मतिं चकार तनये बाले नारायणारुये. म्हणजे या नारायणाचं स्मरण करत करत म्हणजेच आपल्या स्वतःच्या मुलाचं स्मरण करत करत मृत्यू कधी आला ते त्याला कळालंच नाही त्या अजामिळाला असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून आपण कोणत्याही एका मार्गाने कसं का होईना पण त्या अजामिळाने अंतकाळी भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे. अंते नारायण स्मृती तुकाराम महाराज सांगतायत, अंतकाळी विठो तुझे स्मरण घडावे. अंतकाळी कसं का होईना म्हणजे हेही फार महत्त्वाचं आहे की भगवंताचं स्मरण झालं. याची चर्चा काल आपण केली की मुलांची नावं ठेवताना सुद्धा आपण भगवंताच्या नावावरून ठेवले तर आपल्याला नकळतपणे लाभ होऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपण पालन केल्या तर फार मोठा लाभ होऊ शकतो. म्हणून भारतामध्ये जन्म होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि जर भारतामध्ये एखाद्याला मनुष्य म्हणून जन्म भेटलेला असेल तर त्याने स्वतःला फार सौभाग्यशाली समजायला पाहिजे, नशिबान समजायला पाहिजे. तर या ठिकाणी पूर्ण बघा अजामिळ जो आहे एक आहे कृष्णा कॉन्शियस, कृष्ण भावनामय, तर नारायण भावनामय झालेला आहे तो. त्याच्या डोक्यामध्ये नारायणाचं स्वरूप नाही आहे, पण नारायण नारायण म्हणता म्हणता फक्त त्या मुलाचा आणि त्या शब्दाचा इतका प्रभाव आहे की तो स्मरण करतोय स्वतःच्या मुलाचं. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर असं दिसून येतंय की भगवंताचं नाव नारायण असल्यामुळे नकळतपणे त्याला तो लाभ होत आहे की भगवंताचं मृत्यूसमयी नाव घेणे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम भगवद्गीतेमध्ये म्हणलेलं आहे की जेव्हा जेव्हा मनुष्य देह सोडतो त्यावेळेला त्याच्यामध्ये अंतकाळी भगवंताचं नाव यायला पाहिजे, स्मृती व्हायला पाहिजे. मग का बरं भगवंताचं नाव आलं? तर कसं काय नारायण नाव घेण्याची योजना बनली? आता अशी योजना मुद्दाम तर बनत नाही आहे. भलेही आपण म्हणू शकतो की मृत्यूच्या वेळेला एखाद्याला नाव नारायण घेतलं, त्यांनी मुलाचं नाव घेतलं, पण ही सुद्धा एक चांगल्या कर्माचंच फळ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण अजामिळ हा पवित्र ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला होता. पूर्वजन्मामध्ये आणि कठोर नैष्टिकी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं होतं. आणि आता तो जो अजामिळ आहे तो अजामिळ वयवर्ष 16 भक्त पण होता. मग नेहाभिक्रमणाशोस्त्री प्रत्यवायोन विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणाले, काय म्हणाले? थोडी जरी भक्ती केलेली असेल एखाद्यानं तर मग त्याचं स्वल्पम अप्यस्य, थोडीशी स्वल्प भक्ती केलेली तरी भगवंत विसरत नाही त्याला. फार मोठ्या भयापासून त्याचं रक्षण करतात. आणि जगातलं सगळ्यात मोठं भय काय आहे मंडळीनो? मृत्यू आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय की अजामिळ जो आहे याचं पूर्व सुकृत चांगलं आहे हो. बशी काही योजना भगवंताने केली की त्याच्या तोंडातनं नारायण नाव आलं. आणि स्मरण भगवंताचं झालं की नाही, ते नाही झालं, त्याला मुलाचंच
वरून तर दिसतंय असंच की मुलाचंच नाव घेत होता, मुलाचंच स्मरण करत होता. आणि म्हणून भक्तीची महिमा या ठिकाणी एक प्रकारे वर्णन होते. आणि त्यातल्या त्यात त्या भक्तीच्या महिमेमधला कलियुगातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नामस्मरण. त्याच्यावर एक वेगळं प्रवचनच होईल खरं, नामस्मरण. परंतु इथं आलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे की तो जरी मुलाला नाव आणि हाक मारत होता, हा सिद्धांत समजून घेण्यासारखा आहे मंडळी. अजामिळ तर मुलाला नावाने हाक मारतोय, परंतु त्या ठिकाणी ते नारायण 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 आणि भगवंताचं नाव. मग भगवंताचं नाव कसंही घेतलं, चेष्टेने घेतलं किंवा नकळतपणे घेतलं किंवा कोणत्याही उद्देशाने घेतलं तरी पण भगवंताच्या नावाचा प्रभाव तर नाव दाखवणार ना. जसं की तुम्ही एक करंट आहे, करंट तो करंट वेगवेगळ्या मार्गाने दिसू शकतो ना. तुम्ही तो करंट एकसारखाच आहे, 210 व्होल्टचा करंट आहे आपल्या घरामध्ये येते लाईट वीज बोर्डातून. मग तो करंट तुम्ही फ्रीजला लावा, त्याचं रूपांतर वेगळ्या भाषेमध्ये होतं. तो तुम्ही कूलिंग सिस्टमला कुठेतरी लावा, एसीला लावा, तो वेगळं काम करतोय. तेच बल्बमध्ये लावा, तो वेगळं काम करतोय. तोच करंट फॅनमध्ये लावा, तो वेगळं काम करतोय. म्हणजे करंट तोच आहे, परंतु त्याचा प्रभाव मात्र तो सोडत नाहीये. असं नाही की करंट आता एखाद्याने हात लावला करंटला, तर त्याला तिकडे एक लहान होता आणि त्याला कळालंच नाही आणि जवळ गेला आणि वायरला हात लावला आणि त्याला करंट बसलाच नाही, कारण तो लहान होता. करंटनी समजून घेतलं की तो लहान आहे म्हणून, प्रभाव दाखवला नाही करंटनी. आणि मोठा होता, त्याने जवळ गेला आणि त्याला शॉक लागला. असं नाही. करंट करंट आहे. हा वीज जी आहे, ही वीज, हा करंट, लाईट, हे तुम्हाला कोणता वेडा जरी असला, लहान जरी असला, म्हातारा जरी असला, तरुण जरी असला, PhD डबल PhD केलेला असला, डॉक्टर असला, सर्वांसाठी करंट हा सारखंच काम करतो. तसं भगवंताचं नाव आहे. भगवंतांचं नाव त्यांनी कसं जरी घेतलं, त्या मुलाचं स्मरण करत होता अजामिळ. त्याची काही इच्छा नव्हती भगवंताचं नाव घ्यावं म्हणून, परंतु मुलाचं स्मरण करत असताना त्या ठिकाणी त्या नावाचा प्रभाव झाला आणि त्याचं अंतःकरण शुद्ध झालं. हे एक फार महत्त्वाचं आहे की त्या नावाचा प्रभाव झाला, मरताना त्या नावाचा प्रभाव झाल्यामुळे त्याचं अंतःकरण शुद्ध झालं. नारायण 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 म्हणून. म्हणून कधी कधी आम्ही म्हणतो की कधी कधी लोक चेष्टा करतात, हे कॉलेजची मुलं वगैरे विचारतात असतात, शाळेतली मुलं विचारतात, प्रभूजी प्रभूजी आहो, ती शाळेमध्ये चिडवतात आम्हाला, हरे कृष्णा म्हणून चिडवतात, हरी बोल म्हणून चिडवतात. म्हणून चिडवू द्या. कारण का, तर त्या ठिकाणी ते म्हटल्यामुळं काय होतंय, त्यांचं सुद्धा शुद्धीकरण होत आहे. आणि हे तर वैष्णवाचं लक्षण आहे. काय, एखाद्या वैष्णवाला बघितल्यानंतर पुढच्या त्याचा कपाळाचा गंध, गळ्यातली तुळशीची माळ पाहिली की तर पुढच्याला आनंद व्हायला पाहिजे किंवा पुढच्याला भगवंताचं स्मरण व्हायला पाहिजे. तुम्हाला बघून जर त्यांना हरे कृष्ण म्हणावं असं वाटतंय, वेल, फार चांगली गोष्ट आहे. आणि मग त्याचा अल्टिमेटली फायदा हा त्याला होणारच आहे. त्या जो कोणी म्हणतोय त्याला त्या नामस्मरण कधीच वाया जात नाही. म्हणून भगवंताचं नाव आहे, सर्वत्र असं भगवंताचं नाव लोकांना दिसावं किंवा असं एक प्रयत्न आपला असतो. आपण घरावर नाव टाकतो, आपल्या कुठं नाव टाकतो, तर ते भगवंताचं नाव सर्वांच्या मुखामध्ये यायला पाहिजे, सर्वांना दिसायला पाहिजे. हे हरे कृष्ण मंदिर आहे, असं लगेच वाचलं पाहिजे. तर त्याच्या तोंडातून हरे कृष्ण गेलं. एवढं पॉवरफुल आहे भगवंतांचं नाव. आणि एका हरिनामे अवघी चिंता वारली, तुकोबाराय सांगतायत. वारली म्हणजे संपली. एक भगवंताचं नाव सुद्धा पुरेसं आहे अनंत जन्माची पाप नष्ट करण्यासाठी. आणि मग आता इथे नारायण 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 म्हणतोय आणि किती ओरडून ओरडून म्हणतोय तो. त्याला आता शक्ती नाही राहिली त्याच्या अंगामध्ये. आता वय तर झालेला आहे आणि आता देह सोडणारच आहे, त्याच्या अंगामध्ये शक्ती नाही. मग आता हा इतका ओरडतोय म्हणजे फार फार, आता त्याला वाटतं आता मी माझ्या मुलापासून दूर जाणार, आता मी ह्याला पाहू शकणार नाही, आता मी मरू लागलोय आता, असं त्या अजामिळाचं तडफड तडफड चालू आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की मृत्यूच्या समयी जर एखाद्याने अजाणतेपणे नाव उच्चारण केलं, तर नकळतपणे नाव उच्चारण केलं, तर अजाणतेपणे तो भक्तिमय सेवेच्या पातळीवर स्थिर होतो. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात. तत्काळ त्याला ती भक्तिमय अवस्था प्राप्त होते. भलेही त्याने आयुष्यभर काही न केलेलं असेल,
आणि अजून एक सिद्धांत मी तुम्हाला सांगतो, की कधी-कधी बरेच जण विचारतात, की अहो खरंच मृत्यूच्या वेळी मग आमच्या मुखामध्ये नाव येईल का? म्हणजे याचा एक प्रश्न असतो आणि शेवटपर्यंत लक्षणं दिसत नाहीत. शेवटपर्यंत साधारण माणूसच वाटतो तो आणि उठतो, बसतो, सर्वांसारखाच जप करतो, सगळं काही दिसतं. पण अंत समय कोणाला माहिती आहे? 2च व्यक्तीला माहिती आहे. एक तर त्या जीवात्म्याला माहिती आहे अंतकाळी काय घडलं आणि साक्षात भगवंतांना माहिती आहे काय घडलं ते. नेमकी त्याच्या मनाची अवस्था काय होती ते आपण नाही सांगू शकत. परंतु असं संतांचं म्हणणं आहे, की ज्यावेळेला अंतकाळी आपण जेव्हा देह सोडतोय त्यावेळेला जे नाव येतंय, भगवंताचं नाव मुखामध्ये येतंय, तर जर आयुष्यभर प्रामाणिकपणे भक्ती केलेली असेल, तर आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून असं वाटतं, की हां, हा साधारण भक्त आहे, साधारण भक्त आहे. परंतु अंतकाळी त्याच्या मनाला माहिती आहे, भगवंताला माहिती आहे, ह्याने किती प्रामाणिकपणे सेवा केली. भगवंत बरोबर त्या व्यक्तीला तिच्याशी योजना करतात हं आणि ते नाव त्याच्या मुखामध्ये येतं. बऱ्याच वेळेला जे विशिष्ट परंपरेमधले लोक असू शकतात. त्यांना अभिमान असू शकतो, की आमची परंपरा श्रेष्ठ आहे. आम्ही फार मोठ्या परंपरेतून आलेलो आहे. आमचे आचार्य एवढे उच्च आहेत वगैरे, वगैरे. काही अभिमान असतो काही लोकांना. तर असं समजण्याची आवश्यकता नाही, की गावाकडचे जे लोक आहेत, साधीभोळी भक्ती करतात, तर ते भगवत प्राप्ती करू शकत नाहीत. आम्हीच फार मोठे प्रचारक आहोत किंवा आम्ही फार मोठी भक्ती करतो. आम्ही मोठा मठ स्थापन केलेला आहे. आम्ही एवढं मोठं मंदिर स्थापन केलेलं आहे, एवढं अन्नदान केलेलं आहे, एवढा प्रचार-प्रसार केलेला आहे आणि हे लोकं काय नाहीत करत, प्रचार-प्रसार करत नाहीत आणि मग ते भगवत प्राप्ती होणार नाही, असं काही नाही. हे अंतःकरणाचा विषय आहे सर्व. याच्यावर आपण टिप्पणी करणं म्हणजे एक मोठा अपराध होऊ शकतो, वैष्णव अपराध. तर अंतकाळी काय तुमच्या मनाची स्थिती असेल, हे फक्त भगवंत जाणतं आणि त्या व्यक्तीला समजतं. ते आपल्याला नाही समजत आहे. आणि म्हणून गावाकडे सुद्धा अनेक लोक आहेत, साधीभोळी भक्ती करतात, शेतीवाडी करतात. जास्त काही असं ते दिखावा नसतो करत. सिंपल पण पंढरीची वारी करतात नियमितपणे. हे लोकंसुद्धा अंतकाळी भगवंताचं स्मरण त्यांना होऊ शकतं. काय तुम्हाला काय माहिती आहे? आणि मला तर काय माहिती आहे आणि जगाला तर काय माहिती आहे? हे केवळ त्या भगवंतांना माहिती आहे. आणि त्या व्यक्तीला माहिती आहे तो मृत्यूच्या वेळेला कसा गेलेला आहे तो. त्यामुळे याच्यावर टीका-टिप्पणी करणं म्हणजे मोठा अपराध होऊ शकतो त्या वैष्णवाप्रती. नो जजमेंट. आता नारायण म्हटलेलं आहे. इथं जरा थोडं डिस्कशन केलेलं आहे. हे नारायण म्हटल्यानंतर काय झालं? ही भगवंताची योजना होती मी तर म्हणतो. कारण त्यांनी पूर्वजन्मामध्ये नैष्ठिकी ब्रह्मचर्य व्रत पालन केलेलं आहे. जन्मापासून तरुण अवस्थेमध्ये त्याने भक्ती केलेली आहे, भगवंताची चांगली सेवा केलेली आहे. भगवंत कसं विसरतील हो? नाही विसरणार. आणि म्हणून भगवंताने अशी योजना केलेली आहे, की भलेही ते मुलाचं नाव घेत होता, परंतु तात्काळ भक्तीच्या स्तरावर स्थिर झाला तो. लगेच. असं काही जास्त वेळ नाही लागत आहे, की त्या गुणातून वरती यायला. मृत्यूच्या वेळेपर्यंत ते तुम्हाला वाटू शकतं, की अशा अनेक संतांचं, भक्तांचं, वैष्णवांचं मी बघितलेलं आहे जवळून. साधारण वाटतात, साधारण बोलतात. असं एक महान शुद्ध भक्त गोलोकमधला कसा असायला पाहिजे, तसं फील होत नाहीये. शेवटी तो साधारण आपल्या खांद्यावर हात टाकतो, आपल्याशी बोलतो आणि आपल्याला माहिती असतं आपण किती पापी आहे ते. आपल्याला वाटतं की मी एवढा पापी, माझ्याशी एवढंच प्रेमाने राहतो हा भक्त आणि म्हणजे हा पण असंच असेल किंवा असंच असं एक कॉमन विचार मनामध्ये कधी-कधी येऊन जातो. पण ते वैष्णव अतिशय शुद्ध स्तरावरती असतात. तरी तात्काळ ते फेज 1 टू फेज 2 लगेच चेंज होतं लगेच अंतसमयी. ते भगवंत बरोबर करतात. तसंच झालेलं आहे अजामेळाचं. ते लगेच तात्काळ भक्तीच्या स्तरावर, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात त्या नियमानुसार, तो जरी मुलाचं नाव घेत होता, तात्काळ तो त्याच्यावरती स्थिर झाला. भक्तीच्या स्तरावरती. हे समजून घ्या हे तत्वज्ञान थोडंसं. लगेच क्षणाचाही विलंब नाही लागला. आणि मग होतंय काय, ते थोडंसं पुढं बघणारच आहे आपण. अजामिळाने एक भयानक दृश्य पाहिलं. जे दृश्य आता आपल्याला बघायला भेटणार की नाही माहीत नाही, पण वर्णन तरी ऐकूया आपण. 100% म्हणू शकतो आपण की ते दृश्य नाही बघायचं आपल्याला. फक्त वाचूनच ऐकायचं. कारण अनेक जन्मामध्ये पाहिलं असेल ते दृश्य. काय होतं? 3 अकराळ विक्राळ लोक आले होते. यमदूत. एक आहेत यमराज. त्या यमराजांचं नाव आहे धर्मराज. कारण ते धर्माने राहतात. आणि या यमराजांचे दूत आहेत, ते 3 दूत आहेत यमराजांचे. तुम्हाला कोणी विचारलं की बाबा यमदूत किती असतात? कोणी विचारलं तर सांगू शकता.
मग का असतात 3 यमदूत का असतात? माणसं 3 प्रकारे कर्म करतात, काया वाचा मन. त्यात ते पाप करतात त्यांना यमदूत न्यायला येतात. जे पुण्य करतात त्यांना देवदूत न्यायला येतात, कारण त्यांना स्वर्गात घेऊन जायचं आहे. आणि जे भक्ती करतात त्यांना भगवंत स्वतः न्यायला येतात, विष्णुदूत न्यायला येतात, असं वर्णन आहे. आणि मग आता सांगा मला मंडळीनो, हे जे भगवंतांचं स्वरूप आहे हे वेगळं आहे विष्णूजांचं, त्याचंही वर्णन येईल. देवतांचं स्वरूप वेगळं आहे आणि यमराजांचं स्वरूप वेगळं आहे. हे यमराज आहेत, या यमराज 3 काय आहेत, तर मनुष्य काया वाचा मन याने पाप करतो. काया म्हणजे शरीर. आपण शरीराने पाप करत असतो. जसं की आपण एखाद्या व्यक्तीची हत्या करतो, प्रॅक्टिकली डास मारतो, शरीराने पाप केलेलं आहे ना, शरीर रूपाने. वाचा वाचिक पाप, एखाद्याला शिव्या देणं, अपशब्द बोलणं, एखाद्याच्या मनाला लागेल असं कटुवचन बोलणं, आणि हे पण एक प्रकारे पाप सांगितलेलं आहे. दुसऱ्याला वाईट वाटावं असं बोलणं हे सुद्धा वाचिक पाप आहे. कायिक, वाचिक आणि शेवटी मानसिक. तर मनाने कधी कधी आपण पाप करतो. मनाने काय पाप करतो? एखाद्याचं वाईट चिंतन करतो, एखाद्याबद्दल द्वेष, ईर्ष्या करणं, हे सुद्धा सूक्ष्म स्तरावरचं पाप आहे मंडळीनं. आपण म्हणतो की आम्ही कुठं काय हे माणसं मारले वे, आम्ही काय हे केले वे पाप करायला आम्ही, असं वाटतं. अरे परंतु मनामध्ये सुद्धा पाप, अर्थात कलियुगामध्ये मनामध्ये काही केलेल्या गोष्टी लागत नाहीत. पाप हे एक प्लस पॉईंट आहे म्हणा, की मनामध्ये तुम्ही वाईट चिंतन केलं तर त्याचं पाप फळ लागत नाही. पूर्वीच्या काळामध्ये लागायचं. अशा प्रकारे कायिक, वाचिक आणि मानसिक 3 प्रकारे मनुष्य पाप करतो, म्हणून 3 यमदूत येतात असं शास्त्राचं म्हणणं आहे. न्यायला 3 यमदूत येतात व्यक्तीला. तर या ठिकाणी सुद्धा 3 यमदूत आलेले आहेत आणि त्या यमदूतांचं वर्णन आहे. कशा आहेत? एक तर पहिली गोष्ट ते कुरूप आहेत. कुरूप अंगाचे, वाकड्या तोंडाचे आणि शरीरावरती असे राट राट केस होते आणि हातामध्ये पाश होते. पाश म्हणजे काय? तर हातामध्ये दोरखंड, मोठे मोठे कासरा, आपण मोठा दाव होतं त्यांच्या हातामध्ये, आणि ते आले तर यमसदनी न्यायला. असं मी ऐकलेलं आहे संतांच्या मुखामधून की यमदूत कोण म्हणजे यमदूत कोण बनतो? तर 100 जन्म त्याला पुण्य करावं लागतं. म्हणजे 100 जन्म त्याला कंटिन्यू मनुष्य जन्म भेटावा लागतो. कंटिन्यू 100 वेळा जर मनुष्य जन्मच भेटला तर मग तो यमदूत होतो. पण यमदूत होणं तरी चांगलं आहे का हो? हा एक मोठा प्रश्न आहे. अर्थातच यमराज कोण आहेत हे पहिले समजून घेऊया आपण. यमराज कोण आहेत? स्वयंभू नारद शंभू कुमारो कपिलो म्हणू प्रल्हादो जनको भीष्म बलिर्वय्या सखिमयम. स्वतः यमराजच हा श्लोक म्हणतायत की 12 महाजन आहेत. महाजन म्हणजे आडनावाचे महाजन नाही. महाजनो ए नगतस पंथा भगवद्गीतेमध्ये मांडलेलं आहे की हे महाजन आहेत. महाजन म्हणजे जे भगवंतांना जाणतात, पूर्णपणे जाणतात, असे 12 लोक सांगितलेले आहेत. स्वयंभू कोण आहे? ब्रह्माजी. नारद, शंभू महादेव, कुमारो चतुष्कुमार, कपिल भगवान, मनु महाराज, हे पहिल्या लाईनमध्ये 6 लोक आहेत. हे भगवंतांचे अंश अवतार आहेत. आणि खाली भगवंतांचे महान भक्त आहेत 6. प्रल्हाद महाराज, जनक महाराज, भीष्म बली महाराज, आणि वयासकी व्यासदेव, आणि अयम म्हणजे मी स्वतः. कोण बोलतोय हा श्लोक? स्वतः यमराज बोलतायत की आम्ही 12 लोकांनीच भगवंताला जाणलेलं आहे, पूर्ण रूपाने जाणलेलं आहे. आता भीष्मांचं चरित्र पाहिल्यानंतर डाऊट येतो थोडासा की महाजनाच्या लिस्टमध्ये यांचं नाव कसं काय? यांनी तर असं काम केलेलं आहे, थोडं वरून वाटतं. पण हे लिहिलं आहे. यमराजांचं डिपार्टमेंट तर वेगळं आहे. काटा, हाणा, मारा, तोडा सारखं ते त्यांचं ते चालूच आहे. यमराज महाजन कसं काय? कधी कधी प्रश्न पडतो. यमराज महाजन त्यांचं नाव आहे. यमराज महाजन. यमराज जे आहेत
तर यांना महाजन म्हटल्यामागं काही कारण आहे, कारण ते फार महान व्यक्तिमत्व आहे, परंतु भगवंतांची सेवा म्हणून ते कार्य करत आहेत. आणि अर्थातच त्यांना धर्माचं ज्ञान आहे, म्हणून त्यांना धर्मराज असं नाव आहे. यमराजांचं दुसरं नाव काय? धर्मराज. आणि हे धर्मराज, यमराज, हे सगळं नियंत्रण त्यांच्याकडे, असं सगळं डाटा आहे सगळ्यांचा. कोण जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्वांचा लिखापड त्यांनी ठेवलेली आहे, कर्माचा हिशोब ठेवलेला आहे. आणि आता हे यमराज, असंही काही ठिकाणी वर्णन आहे, जास्त काही क्रिटिकल केस असेल तर स्वतः यमराज येतात न्यायला, असंही वर्णन आहे. आणि हे जे यमदूत आहेत, हे यमदूत कोण आहेत आणि कसे आहेत? यमदूतांचं वाहन काय आहे? तसं यमराजांचं वाहन हे रेडाच आहे, काळा रेडा. तर यमदूत हे रेड्यावर बसून येतात. तर रेडाही दिसायला बेकारच असतो की असे शेंगा असतात, डोळे मोठे मोठे असतात, काळा असतो. रेड्याला बघितल्यानंतर भीती वाटते आपल्याला. त्या रेड्यावर बसलेला हा यमदूत, हा यमदूत चांगले आहेत का हो? म्हणजे यमदूतांचं जीवन चांगलं आहे का? जसं नोकरदार असतो, एखादा पुण्या मुंबईला जाऊन नोकरी करतो आणि बॉसच्या हाताखाली कामं करतो. भलेही त्याने भरपूर अभ्यास केलेला आहे, इंजिनिअरिंग केलेलं आहे, पण ते काय चांगलं असते का हो काम करणं? दुसऱ्याच्या हाताखाली काम केल्यानंतर थोडंसं प्रेशर असतंच की त्याच्यामध्ये. आणि मग त्याला कसं ते एवढं स्वातंत्र्य नसतं ना. भलेही सरकारी नोकरी असली काय आणि काय असली काय, त्याला दिवसभर त्या ऑफिसमध्ये बसावं लागतंय, मग त्याला ते एवढं चांगलं वाटत नाही. तसंच काम आहे ना इकडे यमदूतांचं. यमदूत जे आहे ते यमदूतवरती यम लोकांमध्ये असतात, परंतु ड्युटी काय चांगली आहे का हो? कारण ती माणसं सारखी मेलेली माणसं न्यायचे, त्यांच्या सगळं रेकॉर्ड चेक करायचं, त्यांना आगीमध्ये टाकायचं, त्यांना शिक्षा द्यायची, ते ओरडतात. कसलं भयानक वातावरण आहे नरकामध्ये माहिती आहे का? श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदाचा शेवटचा अध्याय, त्याच्यामध्ये वर्णन आहे. 28 प्रकारचे नरक वर्णन केले आहे श्रीमद भागवतामध्ये शुकदेव गोस्वामींनी. कसलं भयानक वर्णन आहे नरकाचं. नुसतं वर्णन ऐकलं तरी सुद्धा कसं इतकं बेकार वाटतंय ते ऐकल्यानंतर वर्णन. आणि जे प्रत्यक्ष नरक कसा असेल हो, आणि तिकडं ड्युटी करायची म्हणजे काय चांगलं असेल का हो? कधी कधी आपले पोलीस वगैरे असतात की नाही, पोलीस कोणाला मला काही म्हणायचं नाही, माफ करा, पण त्यांची ड्युटी कशी असते हो? पोलीस हा ड्युटी चांगली आहे का? भलेही गरजेची आहे, परंतु सारखं त्या पोलिसाच्या त्याचं याचं हे लफडं, त्याचं ते लफडं, ह्याने ह्याला मारलं, त्याने त्याची चोरी केली, त्याने हे केलं, ते केलं, तेच सारखं कानावर पडतंय. आमचे एक भक्त आहेत, ते जप वगैरे करतात, नामस्मरण करतात, पण पोलीस आहेत. ते मला सांगत असतात की पूर्ण चेतना म्हणे खराब होते आमची. तिकडे गेलं की चेतना खराब होते. पोलीस स्टेशनला गेलं, कधी एकदा घरी येणं असं वाटतं म्हणे. कारण तिकडे नामस्मरण आणि कसलंच प्रकार, आणि घरी आलं तरी तो प्रभाव कमी होत नाही. म्हणजे ते पोलिसाची नोकरी एवढी चांगली नाही हो, असं बघायला गेलं तर. गरजेची आहे पण चांगली नाही. असं यमदूतांची पण नोकरी काही चांगली नाही आहे, परंतु काय करायचं आता? नशिबाने त्यांचं बी नशीब आहे. यमदूत दुसऱ्याचं नशीब बघत असतात, परंतु यमदूतांचं पण नशीब आहे. तर यमदूतांना सुद्धा ड्युटी करावी लागते आणि त्यांचंही कर्म आहे. आणि मग काय, मला वाटतं कित्येक वर्ष, कित्येक जन्म यमदूताची सर्व्हिस केल्यानंतर काही प्रमोशन वगैरे त्यांना मिळत असेल, परत देवता बनत असतील, काही माहीत नाही, एवढं मी अजून बघितलं नाही, पण ते होऊ शकतं, असं काही प्रमोशन त्यांचं होऊ शकतं. तर अशा प्रकारे हे यमदूत आहेत. आणि हे 3 असतात, 3 अकराळ विक्राळ. आणि जेव्हा मनुष्य मरतो, जर पाप केलं असेल तर यमदूत येतात. आणि यमदूत फास घेऊन जातात, फास. त्यामध्ये असं ओढतात त्याला आणि घेऊन जातात. बरेच लोक म्हणतात की कोणाला ओढतात आणि कसे घेऊन जातात? तर एक शरीर, यातनामय शरीर त्याला दिलं जातं आणि ते यमदूत त्याला घेऊन जातात. आणि या शरीरामध्ये यमदूत जे आहेत ते कसं प्रेमाने नेत नाहीत. चला आम्ही तुम्हाला न्यायला आलोय बरं का, बॅग भरा, असं नाही, प्रेमाने नाही आहे. हे यमदूत आहेत ना, पाप केलेला आहे ना, जसं पोलीस आहे, पोलिसाला कळलं की हा चोर आहे, त्याचजवळ जाऊन काय रे, ए बाळा, का चोरी केलीस, तुला काय झालं, असं बोलतो गो. पोलीस इतका कितीही प्रेमळ स्वभावाचा असला माणूस तो पोलीस नावाचा, तो काय करतो, तिथं गेला की काय केले का चोरी सांग. त्या आवाजच, त्याची ट्यूनच बदलते लगे. चोराकडे गेले की तसं पापी व्यक्तीकडे आलं की त्या यमदूतांची ट्यून बदलते. यमदूत चांगलेच आहेत लोक, पण ती ट्यून बदलते आणि ते म्हणजे काय, जसं पोलिसांनी पण ड्रेस घातलेला असतो. पोलिसांनी ड्रेस घातला की नॅचरली मनामध्ये आपल्या भावना वेगळी तयार होते लगेच. आणि तोच व्यक्ती पॅन्ट शर्टवर बघा, काय वाटत नाही, पण तोच व्यक्ती ड्रेसमध्ये बघितला, सिव्हिल त्यांच्या ड्रेस कोडमध्ये, की मग फार भीती वाटते.
तसं यमदूत पण चांगले आहेत, पण यमदूतांचा ड्रेस असा भयानक आहे आणि तो ड्रेस घालून ते आले की मात्र माणसाला लगेच भीती वाटते आणि तो इतका घाबरतो त्या मृत्यूशयेवरती. त्याला एक यातनामय शरीर दिलं जातं आणि तो आत्मा त्यात घातला जातो आणि घेऊन गेला जातो. आणि ते त्रास मन, बुद्धी, अहंकार बरोबरच आहे बरं का. हे शरीर आहे हो, शरीराला त्रास ॲक्च्युली ह्या शरीराला त्रास होत नाही आहे तुमच्या माहितीसाठी. हे चिमटा काढल्यानंतर आपल्याला वाटतं की शरीराला त्रास होतो चिमटा काढल्यानंतर. खरं तर या शरीराला त्रासच होत नाही आहे. याच्यामध्ये आतमध्ये जी चेतना आहे मनबुद्धी अहंकाराची, त्याला खरं तर त्रास होतोय. त्याच्यामुळे त्रास होतोय. मेलेल्या माणसाला चिमटा काढावर काय होतंय बघा. शरीर तर तेच आहे ना. आणि त्यामुळं शरीर जे आहे हे शरीरातनं आत्मा काढून ते घेऊन जातं. त्याच्याबरोबर ते मनबुद्धी अहंकार पण असतं आणि त्याला यातनामय शरीर दिलं जातं. वेगळं एक शरीर, टेम्पररी बॉडी. आणि ते टेम्पररी शरीर घेऊन त्याला ओढून असं घेतलं जातं, ओढून. प्रेमानं नाही, चाल. मग त्याची इच्छा नसते निघण्याची बाहेर. त्याची इच्छा नाही आहे निघण्याची बाहेर. त्याला वाटते नको नको जायला. मग ते काय करतंय, ओरडतंय आणि जात नाही बाहेर. आणि मग मुलं नारायण नारायण, बायको असेल तर बायको, मुलं असेल तर मुलं, त्यांना आवाज देतो. परंतु ते म्हणतात ए चल, जबरदस्ती ते. आणि ते यमदूतांचे मोठे मोठे डोळे, त्यांचे असे बाहेर आलेले दात आणि मग त्यांचं ते असं सगळं शिंग आणि ते सगळं रेडा बघून काय होतं, ते सगळे घाबरतात आणि मग कधी कधी 1 नंबर 2 नंबर होते त्या माणसाची. कधी कधी तो मूत्रविसर्जन करतो, कधी विष्ठात्याग करतो, मलमूत्र करतो झोपल्या जागेला. बऱ्याच वेळेला लोक असे करतात, समजून घ्यायला पाहिजे. जर असं काही झालं अंतसमयी, जर असं काही होत असेल तर समजायचं की 100% यमदूत न्यायला आलेल्याच नरकाकडे गेलेला आहे हा व्यक्ती. आणि मग कधी चांगले व्यक्ती आहे त्यांचं मग कधी डोळे उघडे राहतात, तोंड उघडं राहतं, कान, किंवा मग वरती ब्रह्मरंध्रामधून शेंडीमधून प्राण जातो यांचा. सांगण्याचा उद्देश हा आहे की यमदूत जे आहेत हे फक्त ड्युटी करतात. यमराजांचे सेवक आहेत. आणि मग आता मोठ्या मोठ्याने हाका मारत होता हा अप्रत्यक्षपणे, पूर्णपणे गोंधळून गेला असल्यामुळे, मुलावर प्रेम असल्यामुळं. तो मुलगा खेळत होता ना शेजारी अजयमेळाचा, त्याच्याकडे बघून तो हाका मारत आहे. आणि त्या मुलाचं आता इथं काय झालेलं आहे माहिती आहे का, त्या मुलाचं नाव अंतकाळी घेत होता मृत्यूच्या वेळेला. त्यामुळं असं म्हणणं आहे शास्त्राचं की हा अजामिळ पूर्ण शुद्ध झाला होता. पूर्ण शुद्ध झाला होता. त्याचं काया वाचा मन याने तो शुद्ध झाला होता नारायण नाव घेऊन अंतकाळी. कारण आत्ता नाव घेणं वेगळं आणि अंतकाळी नाव घेणं वेगळं. त्या परिस्थितीमध्ये नाव घेतल्यामुळे तो पूर्ण शुद्ध झाला होता. त्याच्यामध्ये कोणतंही पाप राहिलं नाही मंडळीनं. कसं काय मग? आणि मग जर एखादा शुद्ध व्यक्ती, म्हणून मी सांगितलं ना, तात्काळ तो भक्तीच्या स्तरावर स्थिर होतो, लगेच तिथं स्थिर होतो. आणि म्हणून जे यमदूत आहेत ते जेव्हा तिथं आले, आणि हा एक सेकंदाचा खेळ आहे सगळा. वैकुंठामध्ये भगवंताचं विमान आहे. भगवंतांना किंवा त्या भगवंताच्या दूतांना, विष्णुदूतांना आपल्याकडे यायला किती वेळ लागत असेल? मनाच्या वेगापेक्षाही विमानाचा वेग जास्त आहे. आत्ता मी गेलो अमेरिकेत, हे मनाचा स्पीड आहे. डोळ्याची पापणी लवते की नाही लवते एवढं मनाचं स्पीड त्यापेक्षा जास्त आहे. आणि याच्याही पेक्षा जास्त स्पीड भगवंताच्या विमानाचं आहे. म्हणजे इथे या फ्रॅक्शन ऑफ सेकंद म्हणलेला आहे त्याला, त्या सेकंदाचा पण कितवा भाग. एवढ्या वेळामध्ये वैकुंठातनं ते 4 विष्णुदूत आले असं वर्णन आहे. म्हणजे ते विष्णुदूत तिकडे प्रकट झाले, आणि विष्णुदूत प्रकट झाल्यानंतर यमदूत आणि विष्णुदूतांचा संवाद आहे. तो आपण नंतर निवांत पाहणार आहे. थोडासा आता आपण आलेच तर ओघाने पाहूया की विष्णुदूत आले, लगेच आले, तोपर्यंत नाही आले. जसं द्रौपदी आहे, द्रौपदीची भगवंतांनी परीक्षा घेतली, भगवंत नाही आले सुरुवातीला, पण जेव्हा दोन्ही हात वरती करून डोळ्यामध्ये पाणी आलं द्रौपदीच्या, त्यावेळेला भगवंत तात्काळ उपस्थित झाले. त्यामुळे हा एका सेकंदाच्या आतला खेळ आहे सगळा, की शुद्धीकरण होणं आणि भगवंत येणं. अर्थात यासाठी भरपूर पूर्वसुकृत लागतं. म्हणून कुणाचाही अंतकाळ
जज करू नये कुठल्याही व्यक्तीचा. तर लगेच आपण म्हणतो गेला असेल नरकात, काय देवाकडे जातोय वे. कधी कधी आपण असं म्हणतो, कोणी म्हणतो भूत झालंय, असं काही नाही. तर आपण नाही जज करू शकत ना कुठे गेला आणि काय केला ते. आणि भगवंत येऊ शकतात, त्या अंतिम क्षणी भगवंत येतात. असे कित्येक उदाहरणं आहेत. असं म्हटलेलं आहे, वृंदावनामध्ये गोवर्धनच्या पायथ्याला एक संत राहायचे आणि नाव विसरलो मी. त्यांनी देह सोडताना अनेक लोक उपस्थित होते तिकडे, कीर्तन करत होते आणि देह सोडल्यानंतर जवळजवळ 10-15 दिवस त्या खोलीमधून सुगंधी वास यायचा. इतका सुगंधी वास यायचा की असा सुगंध कधीच संतांनी घेतला नव्हता. तो दिव्य सुगंध होता. त्या संतांनी विचार केला, कसं काय सुगंध आहे हा, कशाचा सुगंध आहे. जसे आमचे हे गुरु महाराज गेलेले आहेत, या खोलीमधला सुगंध कमी होईना झालेला आहे. महान संत होते, साक्षात भगवंत त्यांना न्यायला आले होते आणि भगवंतांचं त्या खोलीमध्ये प्राकट्य अंतकाळी. मी म्हटलं ना, एखादा विशेष पाप केलेला व्यक्ती असेल मोठा, तर SP IP काय काय मोठे मोठे अधिकारी जातात तिकडे, IPS. छोटे मोठे चोर असेल तर आपलं हवालदार जातात. तसं यमदूत छोट्या मोठ्याकडे यमदूत येतात. विशेष केस असेल तर यमराज जातात. तसं विशेष महान संत असतील तर भगवंत स्वतः न्यायला येतात. असं वर्णन आहे. तुकोबाराय सुद्धा वर्णन करतात अंतकाळी. श्रीरंग माझी वाट पाहतो, इंद्रायणीच्या त्या तटावरती आलेला आहे, लवकर वाढ. आपल्या पत्नीला सांगतात, श्रीरंग उभा राहायला येते, लवकर वाढ. भगवंताला पाहत आहे तुकाराम महाराज. स्वतः भगवंत न्यायला येतात आपल्या प्रिय भक्ताला. तर भगवंतांच्या शरीरामधून सुगंध येतो असं वर्णन आहे शास्त्रामध्ये. आणि तो सुगंध सर्व रूममध्ये पसरलेला होता. तो वासच जात नव्हता. स्वतः भगवंत न्यायला आले होते असं परत नंतर एका संतांनी सांगितलं, भगवंत आले होते म्हणून. तर आपण पाहू शकतो मंडळीनो की अंतकाळी भगवंत न्यायला येतात, भगवंताचे दूत न्यायला येतात. आता इथं तर पूर्ण शुद्ध असं वर्णन नाही अजामिळाचं, नाहीतर भगवंत आले असते. पण भगवंतांचे दूत, त्यांचं नाव आहे विष्णुदूत, न्यायला आले. तर हे जे विष्णुदूत आले, का आले ते पाहणार आहे. तर या ठिकाणी असं वर्णन आहे की अजामिळानं अपराधरहित अवस्थेमध्ये भगवंताचं नामोच्चारण केलं, कारण तसं करत असताना तो चिंताग्रस्त झालेला होता. 3 प्रकार आहे ना, एक आहे अपराधयुक्त नाम, दुसरा आहे नामभास आणि तिसरा आहे शुद्ध नाम. तर मनुष्य जेव्हा सुरुवातीला करतो तेव्हा हरे कृष्ण कृष्ण अपराध करत करत नामस्मरण करतो. त्याला नियमाचं माहीत नसतं, भगवंत या नावाबद्दल माहीत नसतं. त्याला म्हणलेलं आहे अपराधयुक्त नाम. तर हे अपराधयुक्त नाम घेतो व्यक्ती, तर त्याने काही जास्त फायदा होत नाही. पण हळूहळू जर तो गंभीर असेल तर मग तो नामभास या अवस्थेवर पोहोचू शकतो. नामभास म्हणजे तो शुद्ध नावाच्या जवळजवळ गेलेला आहे, पूर्ण शुद्ध नाही झालेला आहे, परंतु त्याला भास होतो. तो बऱ्यापैकी गंभीर असतो, प्रयत्न करतो, पण त्याचं कर्म त्याला आडवं येतं. आणि जसं की आपण नामस्मरण करण्याचा, सकाळी उठण्याचा, जप करण्याचा प्रयत्न करतो, परंतु कधी झोप येते आणि आळस येतो. प्रयत्न तर भरपूर करतो पण तो सोडत नाही. याचा अर्थ तो नामभास अवस्थेकडे चाललेला आहे आणि ती अवस्था प्राप्त होते शेवटी. आणि शुद्ध नाम ही अंतिम अवस्था. जे शुद्ध महान भक्त असतात, तुकाराम महाराजांसारखे, प्रभुपाद महाराजांसारखे, तर हे अतिशय शुद्ध स्तरावरती नामस्मरण करतात. त्यांना मुखाने घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही, त्यांचं रोमारोमामधून आवाज येत असतो. आणि त्यामुळं असे जे महान संत आहेत त्यांची ही अवस्था आहे, तिसरी अवस्था. काय? शुद्ध नाम. पण आता अजामिळाची अवस्था काय? अपराधयुक्त नावातनं पण वरती आलेलं दाखवले शेवटी. आणि असं म्हटलेलं आहे, अजामिळाची अवस्था ही नामभास अवस्था आहे. नामभास अवस्था म्हणजे जवळजवळ तो शुद्ध नामाकडे चाललेला आहे आता. म्हणजे एवढं तात्काळ प्रकट झाली अवस्था. कशी काय प्रकट झाली? मी कारणं सांगितलीच.
एक तर पूर्वजन्माचे संस्कार, सुकृती आणि या जन्मामध्ये केलेली भक्ती, त्याचं फळ म्हणून त्याला आता हे भेटलेलं आहे. आणि मध्यंतरीचा जो कालावधी गेला, ते वेश्या, दरोडेखोर बनला, पाप केलं, हे त्याचा पूर्वजन्मीचा लागलेला शाप होता, बस, बाकी काही नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की सगळी पापं धुतली गेली त्या अजामिळाची, आणि हा अजामिळ जो आहे त्याचा आत्मा यमदूत घेऊन जाऊ लागले. इतक्यात विष्णुदूतांनी मोठी गर्जना केली आणि तिकडे आले आणि त्या यमदूतांना सांगितलं, थांबा, त्याला हात लावू नका, त्या अजामिळाला हात लावू नका. म्हणले, दिस इज आवर प्रॉपर्टी, इथं आमची संपत्ती आहे, याच्यावर आमचा अधिकार आहे, तुमचा इथे अधिकार नाही काय, तुम्ही कोण आहात? यमदूत विचारतायत विष्णुदूतांना तुम्ही कोण आहात, आणि विष्णुदूत विचारतायत तुम्ही कोण आहात? हां, तुम्ही कसे काय आले इकडे? हां, तर जे भगवान विष्णूंच्या चरणकमळाचा आश्रय घेतलेले आहेत त्यांना वैष्णव असं म्हणतात. विष्णूच्या भक्तांना वैष्णव म्हणायचं. आणि हे जे विष्णुदूत आलेले आहेत ते पण एक महान वैष्णव आहेत. ते विष्णू नाही, दिसतायत विष्णूसारखे पण विष्णू नाही आहेत. आणि त्यांनी सांगितलं, ते यमदूत बोलले, आम्ही तर याला न्यायला आलोय, कारण यांनी काय केलं म्हणे, यांनी भरपूर पाप केलेलं आहे आणि पापी लोकांवर आमचं नियंत्रण आहे, ही आमची प्रॉपर्टी आहे, आम्ही याला दंड देऊ, आता कठोर दंड देऊ. मग हे विष्णुदूत आहेत. अगदी यमराजांनीही वैष्णवाचा अपराध केल्यास विष्णुदूत यमराजांना सुद्धा दंडित करू शकतात, इतकी विष्णुदूतांकडे ताकद आहे. विष्णुदूत वैकुंठातले आणि विष्णू फरकच नाही, जवळजवळ विष्णूच असतात ते चतुर्भुज रूपामध्ये. जेव्हा मनुष्य वैकुंठामध्ये प्रवेश करतो त्याला मुक्ती भेटते असं म्हणतात. 4-5 प्रकारच्या मुक्ती आहेत. सारूप्य मुक्ती, सायुज्य मुक्ती, साष्टी, सालोक्य, सामिप्य. तर याच्यामध्ये सालोक्य मुक्ती, सालोक्य म्हणजे त्या लोकामध्ये तो प्रवेश करतो, वैकुंठ लोकामध्ये, त्या लोकामध्ये भगवंताबरोबर राहतो. साष्टी, साष्टी म्हणजे भगवंतासारखं ऐश्वर त्याला प्राप्त होतं, ही एक प्रकारची मुक्ती. सामिप्य, भगवंताच्या अगदी जवळ राहणं, चिटकून राहणं, सामिप्य. सालोक्य, सामिप्य, सारूप्य. सारूप्य मुक्ती म्हणजे भगवंतासारखं रूप त्याला प्राप्त होतं. तर हे असे काही मुक्तीचे प्रकार आहेत. पण जी 5वी मुक्ती आहे, सायुज्य मुक्ती. सायुज्य मुक्ती म्हणजे भगवंतामध्ये जवळ बी राहायला नको, भगवंतासारखं पण नको, मला भगवंतच व्हायचा नाद लागलेला आहे ज्या लोकांना, तर ते सायुज्य मुक्ती, त्याला कैवल्य नरकायते असं म्हणलेलं आहे. ही कैवल्य मुक्ती, त्याचंच नाव सायुज्य मुक्ती आहे. हे हरिभक्तांसाठी भगवंतामध्ये विलीन होणं किंवा ही कैवल्य मुक्ती प्राप्त करणं म्हणजे नरकासमान आहे असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. नरक परवडलं त्यापेक्षा. पण आम्हाला ही असली मुक्ती नको. म्हणजे बघा, ही जी सायुज्य मुक्ती आहे हे भक्तांना नको असते. पण आता या ठिकाणी असं वर्णन आहे की अजामिळ हे जे यमदूत वैष्णव जे आहेत, विष्णू जे आहेत, तर हे भगवंतांचे भक्त आहेत, त्यांनी भक्ती केलेली आहे आणि यांना सारूप्य मुक्ती प्राप्त झालेली आहे असं भागवतामध्ये वर्णन आहे. म्हणजे ते विष्णूसारखेच दिसतात. हे जे विष्णुदूत आहेत ते काय करतायत, ते विष्णूसारखेच दिसत आहेत, फक्त थोडा फरक आहे. कंठी कौस्तुभमणी विराजित, त्यांच्या कंठामध्ये कौस्तुभमणी नाही. 4 हात आहेत, शंखचक्र गदा पद्म आहेत, कुरळे केस आहेत, सुंदर भगवंतासारखा चेहरा आहे. विष्णू आणि यांच्यामध्ये थोडाही फरक नाही, सारखे दिसतात सगळे. पितांबर पण घातलेलं आहे, फक्त कंठामध्ये कौस्तुभमणी नाही आहे. याच्यावर म्हणकायला पाहिजे की हे विष्णू नाही आहेत. हे कोण आहेत? विष्णुदूत आहेत, विष्णूंचे सेवक आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे विष्णुदूत आलेले आहेत, दिसायला अगदी विष्णूसारखेच आहेत आणि ते सेवक आहेत. चांगल्या चांगल्या लोकांना न्यायला ते येतात. चांगलं आहे की नाही, VIP लोकांना न्यायला आपले म्हणजे ते लोक पण चांगले आहेत, त्यांची ड्युटी चांगली आहे. ही यमदूतांसारखी ड्युटी नाही आहे यांची. त्यामुळं
हे विशेष लोक आहेत, विष्णू लोकामध्ये राहतात. आणि जे विशेष प्रेममयी भक्ती, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. तर भक्ती, प्रेममयी भक्ती जे करतात तेही वैकुंठाचे नाही तर गोलोकाचे, त्या वैकुंठाच्या वरती गोलोक आहे त्याचे अधिकारी बनतात ते. आणि तिकडं मग भगवंताची प्रेममयी सेवा करतात ते. भगवंतासाठी भोजन बनवणं, भगवंतासाठी कपडे धुणं, भगवंतासाठी हार बनवणं, भगवंतासाठी झाडू पोछा करणं, भगवंतासाठी गायन करणं, कीर्तन करणं, या सेवा करतात. ते गोलोक आहे, ते वेगळं आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, या गोलोकचे अनेक प्रकार आणि वर्णन शास्त्रामध्ये दिलेलं आहे. पण आम्ही पाहतो की हे जे विष्णुदूत आहेत, हे विष्णुदूत जेव्हा आलेले आहेत ते या ठिकाणी त्या यमदूतांना म्हणतायत किंवा त्यांच्याशी चर्चा करतायत की तुम्ही कोण आहात आम्हाला उद्धटपणे विचारणारे? यमदूत विचारतात. यमराजांच्या अधिकाराला आव्हान देण्याचा उद्धटपणा दाखवणारे तुम्ही कोण बरे आहात? हां, सूर्यदेवाचे पुत्र आहेत यमराज, तुम्हाला माहिती आहे का? हां, तर अशा प्रकारे तर सर्वोच्च न्यायाधीश ते आहेत यमराज, दंडाधिकारी, विशेष दंडाधिकारी, कार्यकारी अधिकारी. तर हे महाशय तुम्ही कुठून आला आहात? आम्हाला अजामिळाच्या शरीराला स्पर्श का करू देत नाही तुम्ही? तुम्ही स्वर्गातले देवता आहात का? उपदेवता आहात का? का भक्त आहात? आता हे कसं आहे यमदूतांचं क्वालिफिकेशन काय, हेच आपला आजचा विषय आहे की यमदूतांना पूर्ण ज्ञान नाही आहे शास्त्राचं म्हणून तरी ड्युटी भेटली नसली त्यांना. तर पूर्ण ज्ञान असं तर ते पण वैकुंठामध्ये असले असते ना. यमदूत जे आहेत ना, यमदूतांना पूर्ण ज्ञान नाही. यमदूतांना माहीतच नाही की विष्णुदूत कसे दिसतात. समजा आता आपण जरी देह सोडला तर आपल्याला जर विष्णुदूत दिसले आपण लगेच ओळखू की हां, हे विष्णुदूत आहेत बरं का, प्रभूजींनी सांगितलं होतं प्रवचनामध्ये, हे आठवतं सगळं. पण यमदूतांना काही कळे ना, हे म्हणजे तुम्ही देवता आहे का भक्त आहे का काय, नेमकं कुठून आलाय तुम्ही? म्हणजे याचा अर्थ त्यांना काहीच माहीत नाही की विष्णूचं असतात, मृत्यूच्या वेळेला येतात वगैरे वगैरे, जे असं काहीच त्यांना काय लक्षात येणं झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की हे जे यमदूत आहेत, यमराजांचे सेवक होते आणि त्यांना फरक माहिती नाही आहे की काय विष्णुदूत आहेत आणि काय आहेत. ह्याच्यावरून एक समजतं बरं का, की अजामिळ अजून मेलेला नाही आहे. अजामिळ अजून जिवंत आहे आणि त्याच्या शरीरामध्ये आत्मा आहे, तो अजून काढायचा आहे. तरफडतोय तो फक्त. आणि मग या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की अजामिळाचा मृत्यू झाला नव्हता, त्याच्या हृदयातला आत्मा ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करत होते यमदूत. आणि अजामिळ, यमदूत आणि विष्णुदूत यांच्यातला हा संवाद चालू आहे. आणि अजामिळ बेशुद्ध अवस्थेत, अचेतन अवस्थेमध्ये तो संवाद बघत आहे. त्याला काही समजत नाही अजामिळाला, थोडासा बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे तो. आणि आता हे ठरणार आहे की नेमकं कोणाचा अधिकार आहे या प्रेतावर, या माणसावर, अजामिळाच्या आत्म्यावर कोणाचा अधिकार आहे, विष्णुदूत की यमदूत? आणि मग पुढे चर्चा होणारच आहे ती की विष्णुदूत कसे आहेत. तर विष्णुदूतांचं वर्णन केले, कमळासारखे डोळे आहेत त्यांचे, पितांबर धारण केलेलं आहे, गळ्यामध्ये पुष्पांच्या कमळाच्या माळा आहेत, आकर्षक कुंडल आहेत, सोन्याचा मुकुटवरती आहे, तरुण आहेत, हातामध्ये धनुष्य, बाण, तलवार, गदा, शंख, चक्र, कमळ, पुष्प, अगदी सुंदर दिसत आहे. आणि इतकं तेज आहे भगवंताच्या शरीराचं, कसं तेज निघतं तसं त्यांच्या पण शरीरातनं तेज निघते. तर अशा प्रकारचे विष्णुदूत आहेत. आणि तुम्ही आम्हाला का बरे विरोध करत आहात ते विचारतायत. तुम्ही दिसताय तर चांगले, पण तुम्ही आम्हाला का विरोध करत आहे? तर अशा प्रकारे आपण पाहिलं की यमदूत चुकीमुळं त्या अजामिळाला पापी समजत होते. आणि जरी आयुष्यभर त्यानं पाप केलेलं होतं तरीसुद्धा नारायणाचा जप करून तो पवित्र झाला होता. आणि म्हणून जोपर्यंत आपण स्वतः वैष्णव होत नाही तोपर्यंत आपल्याला इतर वैष्णवांच्या महत्त्वाची जाणीव होत नाही. हे यमदूत पण काही पूर्ण वैष्णव नाही आहेत. तर वैष्णव असेल सजातीय आणि एक असतं विजातीय. लगेच ओळखायला येतो कोण मग भक्त आहे ते, ज्याला कळतं. शुद्ध भक्तालाच कळते ना कोण शुद्ध आहे ते. तसंच आहे ना, यमदूत काय शुद्ध वाटत नाही 100%. आणि त्यामुळे यमदूत जे आहेत, यमदूत याच्यात पण कॅटेगरी आहेत बरं का. स्वर्गातले देवता पण काही शुद्ध नाही आहेत, त्यांना पण शुद्ध व्हायचं आहे. शुद्ध नाहीत म्हणून स्वर्गात आहेत ते, देवता असले म्हणून काय झालं? मग आता हे तर काय यमदूत आहेत ना.
म्हणजे या मनुष्य जन्मानंतर पण अजून काही ड्युटीज आहे तिकडे. म्हणजे असं काही नाही की मनुष्य सुटलं, एक तर नरकात जाईल किंवा कुठं जाईल. गंधर्व बनू शकता, स्वर्गामध्ये देवता बनू शकता, कुठं पितरलोकातले एजंट बनू शकता, यमदूत बनू शकता, काही पण ड्युटीज आहेत, असे काही अजून शरीर आहेत. भरपूर प्रकार आहेत त्याचे. कोणी यक्ष बनतंय, कोणी काय बनतंय, काय काय आहे. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की हे जे यमदूत आहेत, हे यमदूत ह्यांना समजलं नाही की हे विष्णुदूत आहेत म्हणून, कारण ते स्वतः वैष्णव नव्हते, यमदूत. आणि हे पण फार महत्त्वाची समजण्याची गोष्ट आहे की हे विष्णुदूत आहेत. यांना म्हटलेलं आहे नित्यमुक्त. आपण जे आहे ते नित्यबद्ध संसारामध्ये बांधले गेलो मायेद्वारे, 3 गुणाद्वारे बांधले गेलो आपण. आणि हे जे विष्णुदूत असतात यांना 3 गुणाचा प्रभाव त्यांच्यावरती होत नाही. नित्यमुक्त, सदा भक्त. तर हे नेहमीच भक्त राहतात आणि ते नेहमी मुक्त असतात या संसाराच्या मायेच्या बंधनापासून. गुणातीत भगवंतासारखेच असतात. आणि त्यामुळं हे जे विशेष या विष्णुदूतांचं एक आहे मंडळीनो, एवढं सगळं आहे परंतु ते स्वतःला भगवंत म्हणून घेत नाहीत, स्वतःला स्वामी म्हणून घेत नाहीत विष्णुदूत. हे फार समजण्याची गोष्ट आहे. आणि आपली माणसं इकडं देव बनायचा नाद लागला त्यांना. हां, असं ते विष्णुदूत जेव्हा होतात ना, विष्णुदूत बनतात, त्यांना सुद्धा काय वाटत नाही आम्ही विष्णू बनावं म्हणून. ही खरी ओळख आहे किंवा हे खरं ज्ञान आहे. आणि मग आता विष्णुदूत जे आहेत ते हसायला लागले आणि थोडंसं धीरगंभीर वाणीमध्ये त्यांनी उत्तर द्यायला सुरू केलं. श्री विष्णुदूत उवा उचुहू. विष्णुदूत बोलायला लागले आणि ते म्हटले, तुम्ही जरा आम्हाला काही प्रश्न उत्तरं करूया आपण, प्रश्नाची उत्तरं द्या. काय तुम्ही नेमकं कोण आहात सांगा. तुम्ही धार्मिक सिद्धांताचा अर्थ, अधर्माची लक्षणं स्पष्ट करून सांगा आम्हाला. नेमकं तुम्ही कोण आहे, धर्म काय अधर्म काय सांगा बरं. कशाला आला तुम्ही इकडे. तर त्यावेळेला मग यमदूत जे आहेत त्यांना विचारलं, पण यमदूतांना काहीच माहीत नव्हतं. यमदूत जे आहेत धर्मराजाचे सेवक आहे म्हटले फक्त आम्ही, आणि आमचे महाराज आहेत त्यांचं नाव यमराज आहे, सूर्याचे पुत्र आहेत ते. आणि आम्ही एकदा प्रवचन ऐकलं होतं, नरकात पण प्रवचन होत असणार 100%. कुणाचं होणार प्रवचन? यमराजांचं, कारण यमराज वैष्णव आहेत. वैष्णव कुठं जरी गेलात, नरकात जरी गेला तर प्रवचन कीर्तन करणार, सोडणार नाही. त्यामुळे प्रवचन करणं किंवा प्रवचन ऐकणं हे वैष्णवाचं एक लक्षण आहे. ज्याला प्रवचन आवडत नाही तो वैष्णव कसला. हां. आणि मग ते म्हणले हां यमराजांचं एक प्रवचन वगैरे आम्ही कधी कधी ऐकत असतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय, जे कधी कधी ऐकतात ते गंभीर नाही आहेत. जे कधी कधी भागवतम ऐकतात, वेळ मिळेल तसं ऐकतात असतात, ते गंभीर नाही आहेत. हे यमदूतांचं पण असं झालेलं आहे बहुतेक. यमदूत काय म्हणतात, हां आम्ही कधी कधी असं ऐकलंय चुकून प्रवचनामध्ये की ते काय ते भगवंताचं नाव नारायण वगैरे आहे असं ऐकलंय आम्ही. त्यांना असं पुसट कल्पना आहे. भागवताच्या कक्षेला नियमितपणे उपस्थित राहिला तर समजणार ना पुढं काय झालं तर माग काय झालं तर आता काय चाललंय. असं कधीतरी महिन्यातनं एकदा भागवतांच्या कक्षेला आला तर मग काहीच कळणार नाही नेमकं काय चाललंय ह्यांचं ते. मग काय प्रश्न विचारला तर पण काय येणार नाही. बरोबर पकडलं का नाही यमदूतांना सांगा. नाही आम्हाला जास्त काही माहीत नाही बरं का, पण म्हटले आम्ही ऐकलंय, आमच्या महाराजांच्या तोंडातून ऐकलंय, थोडंसं ऐकलंय. काय हां भगवंत हां. आता आजकालच्या कथाकारांची तीच अवस्था आहे ना. कथा करतात, व्यासासनावर बसतात आणि व्यासदेवाचं आसन म्हणून त्यांना व्यासासनावर बसतात. व्यासदेव जे बोलले ते बोलायला पाहिजे. ते स्वतःलाच व्यासदेव समजतात, स्वतःलाच भगवंत समजतात. आणि दुसरी गोष्ट म्हणतात कुठल्याही भगवंताची पूजा करा, सर्वत्र ते तुम्ही ज्याचं पूजा करा ते भगवंतालाच प्राप्त होते. असे म्हणणारे काही व्यास आहेत, कथाकार आहेत, प्रवचनकार आहेत. आणि मग काय होतं, जनता कन्फ्यूज होते. आणि ऐकणारे काही गंभीर नसतात. ते फक्त कीर्तन सुरू झालं की थोडं नाचलं की बरं वाटतं, कथा सुंदर झाली, महाराजांनी 1-2 जोक सांगितले, इकडं तिकडं सांगितलं की बरं वाटतं थोडंसं. सामाजिक गोष्टी सांगितल्या थोडं बरं वाटतं. हां. पण शास्त्रीय तत्त्वज्ञान सांगितलं की लोकांना आवडत नाही जास्त. तत्त्वज्ञान आवडत नाही लोकांना, कथाकारांनी सांगितलेलं. भगवंताविषयी वर्णन सांगितलं एवढं आवडत नाही लोकांना. म्हणून सांगण्याचा उद्देश आहे की भगवंतांचं वर्णन त्यांना जास्त काही माहीतच नाही.
भगवंत कोण आहे? हा सगळे एकच आहे, सगळ्यालाच देव म्हणतात ते, सगळ्यालाच देव म्हणतात. त्या कॅटेगरीमधले यमदूत आहेत. त्यांना काय, हे यमदूतांना जास्त डिटेलमध्ये माहीत नाही नेमकंच कृष्ण कोणाला म्हणायचं, विष्णू कोणाला म्हणायचं, राम कोणाला म्हणायचं, नेमकं त्यांना माहीत नाही काय. भगवान शंकर कोण आहे, ब्रह्माजी कोण आहेत. आणि सामान्य लोकांना याची काही देणं घेणंच नसतं. बऱ्याच लोकांना प्रश्न विचारतो, ब्रह्माजीला किती तोंड होते? ते 3च सांगतात. कारण त्यांनी कथा कथा कधी ऐकलेलीच नाही. मोबाईलमध्ये वगैरे इकडे तिकडे बघितलेलं आहे. मागं पण एक तोंड आहे असं सांगितलं आहे ना. म्हणजे चतुर्मुखी ब्रह्मा आहे बाबा आपल्या ब्रह्मांडाचा. हे कथा ऐकल्यानंतर कळेल ना. बऱ्याच लोकांनाही माहीत नसतं. हां, सगळेच देव आहे म्हणतात. मग आपल्याकडे पण बरेच लोकं येतात आमच्याकडे पण. हां, आम्ही याचा पण जप करतो, तसा पण जप करतो, त्या मामाचा करतो, त्या काकाचा करतो, त्या बाबाचा करतो. मग ठीक आहे. हां, हां, तुम्ही जप करता चांगली गोष्ट आहे. मग हां, ठीक आहे. मी जप करतो, चांगली गोष्ट आहे. त्यांचं गुणगान झालं आहे. हे यमदूत काही पक्के भक्त नाही आहेत. हे असेच आहेत कथेला गेलेले आनंद घ्यायला. तर त्यांना एक्झॅक्ट माहीत नाही भगवंताविषयी. आणि आज आपल्या समाजामध्ये हीच अवस्था आहे ना सगळीकडे. लोकं एवढ्या कथा ऐकतात, एवढं ऐकतात, पण काय नाही, एक आनंद वैतागलेला आहे संसारामध्ये म्हणून कथा ऐकायला जातात. असं नाही. कथा ही वैतागलाय म्हणून जायची गोष्ट नाहीये. ते भगवंताला जाणून घ्यायचं आहे मला आता. भगवंत कोण आहेत? मला ते वैकुंठ कुठे आहे? गोलोक कुठे आहे? आणि त्या भगवंताचा शोध घ्यायचा, त्याचा पत्ता लावायचा, त्यांचं सगळं समजून घ्यायचा, तो मार्ग कसा समजून घ्यायचा, तो प्राप्त करायचा, तिथं जायचं, त्याची सेवा करायची, नेमकं जीवनाचं ध्येय काय ते बघायचं. अशा उद्देश ठेवून किती लोकं कथेला जातात. फार कमी लोकं जातात. बोटावर मोजण्यासारखी. बरेच जण मज्जा मारायला जातात कथेमध्ये. तर त्यामुळे हे यमदूत पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर अशा प्रकारे आपण यमदूतांचं बघितलं आणि त्यांना काही धर्म माहीत नव्हता आणि मग त्याने विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, आम्हाला जास्त काही माहीत नाही, पण आमच्या महाराजांनी आम्हाला थोडं थोडं सांगितलेलं होतं. आणि मग इतरांना शिक्षा करण्याची काय प्रक्रिया आहे, दंड कोण करतो, कोण शिक्षेला पात्र असतो, तर हे सगळं त्यांनी विचारलं. आणि मग यमदूत सांगायला लागले. थोडं थोडं त्यांना जे माहीत होतं. वेदामध्ये सांगितलं आहे धर्म म्हणजे काय, आणि भगवंताच्या मुखातनं जे पडतं तेच त्यालाच वेद म्हणतात, आणि वेदवाणी खरी असते, आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीनारायण आहेत, ते स्वयंभू आहेत असं मी ऐकलेलं आहे यमराजांकडून. तर अशा प्रकारे त्याने सांगितलं. यमराजांनी तर सांगितलं असणार आहे, पण हेच झोपले असणार आहे प्रवचनामध्ये किंवा कधी कधी येत असतील प्रवचनाला. तर त्यामुळे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्यांनी बऱ्यापैकी ज्ञान दिलं. जसं सांगितलं की त्यांनी वेदानां प्रथमो वक्ता हरिरेव यतो विभुः अतो विष्णवात्मका वेदा इत्याहु वेदवादिनः. भगवंतांच्या मुखातून जे बाहेर पडलेले शब्द आहेत त्यालाच वेद असं म्हटलेलं आहे. वैदिक तत्व म्हणजेच वैष्णवांची तत्व आहेत. जो या वैदिक तत्वांचं पालन करतो त्याला वैष्णव म्हटलं जातं. भगवान विष्णू हेच वेदांचे उगमस्थान आहेत. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं, जे काही त्यांना माहीत होतं ते सांगितलं. आणि मग 3 गुण आहेत आणि 3 गुणाच्या आधारे कशाप्रकारे कंट्रोल केलं जातं वगैरे वगैरे. तर हे सगळी चर्चा आपण पुढच्या प्रवचनामध्ये करणार आहे. तर आज दिवस दुसरा हे अजयमेळाचं चरित्र आपण ऐकत आहोत. आणि आज आपण यमदूत आले आणि काय झालं थोडंफार वर्णन ऐकलं. तर पुढच्या प्रवचनामध्ये आपण ऐकणार आहे की कोण कोण साक्षी असतं आणि काय काय होतं याची चर्चा थोडीशी आपण करणार आहे. आणि अजून काही चर्चा झाली विष्णुदूतांची आणि यमदूतांची ती पण आपण पाहणार आहे. तोपर्यंत हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.